भाकरी आणि झुणका, गावची भाकरी आणि झुणका. स्टाईल मध्ये असं वाटलं नाही पाहिजे तुला. मध्ये इथं उतरला स्टाईल मध्ये पाय घसरतोय. बघा सिक्युरिटी बघा, आमच्या आंब्याला किती सिक्युरिटी दिलेली आहे. बघा आंबे कोणी चोरून घेऊन जाऊ नये म्हणून इकडे दरवाजा आणि टाळा बिया लावलेला आहे. फक्त चोरांना विनंती आहे की त्यांनी कृपया इकडून उडी म्हणून आतमध्ये जाऊ नये आंबे चोरायला. आणि हे जे बांधकाम आहे ना, त्यासाठी आम्ही जर्मनवरनं स्पेशल इंजिनियर मागवलेले. हे बघा हेनरी अल्फांजो हेच आहेत ते, ज्यांनी ही एवढी टाईट सिक्युरिटी दिलेली आहे आंब्यांना. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत आपल्या गावी. शिमग्याच्या निमित्ताने आपल्या गावी येणं झालं आहे. आणि तर गेल्या वर्षी तुम्ही आपल्या होळीच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आपण होळी कशी जाळतात, होळी कशी बांधतात हे सगळं आपण बघितलेलं. त्याच वेळेस आपण आपली छोटीशी बागही बघितलेली, तिथे आपण झाडांना पाणीही घातलेलं. आता एका वर्षानंतर बघूया ती झाडं किती मोठी झाली आहेत. चला तर मग बघूयात. हे आंब्याचं झाड, त्याच्यानंतर बरीचशी अशी आंब्याची झाडं आपण गेल्या वर्षी लावलेली, आमच्या पप्पांनी लावलेली, त्याला आपण पाणी घालून गेलेलो. इथे आता लिंबाचं झाड आपण लावलेलं, ते आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. काही दिवसात त्याला लिंबही धरतील. इकडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्ता पण मोठा झालाय. गेल्या वर्षी आलो तेव्हा लहान होता, आता मोठा झालाय मस्त. हे बघ ह्या वेळेस राईवळी आंबे बघा किती आलेत. ओ सावकाश. आवड कधी वरती त्याला काय नाव बघा इथे आंबे चोरतायत माणसं दुसऱ्यांच्या झाडाचे. कैऱ्या काढायचे आता कैरे काढतायत. बदल दोन आंबे बिटक्या पडल्या बाजूला नको राहून दे. हे दोन चटणी झाली असती. दोन आपण घरी जाऊन याची चटणी बनवूया. त्या रेसिपीची व्हिडिओ पण आपण तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहोत. चला तर मग आज पूर्ण दिवस आपण काय काय करणार आहोत, गावचं जीवन कसं असतं ते आज आपण पूर्ण दाखवणार आहोत तुम्हाला. त्यामुळे स्टे ट्यून आणि असे छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर आता इथे आपण तांदळाच्या भाकऱ्या बनवत आहोत. त्याचबरोबर इथे झुणक्याची तयारी चालू आहे. झुणका आणि भाकरी आज आपण बनवणार आहोत नाश्त्याला. आपली इथे मस्त भाकरी झालेली आहे. गुड्डीचं पण आवाज आहे. चटणी बनवायची बोलत करवंदाची. तर आपल्या गावी करवंदाई झालेली आहे मस्तपैकी. अजून कच्ची आहेत, पिकलेली नाही. तर कच्च्या करवंदाचं लोणचं, कच्च्या करवंदाची चटणी तुम्ही आपण आपल्या चॅनलवर आपण रेसिपी टाकणार आहोत, ती तुम्ही नक्की बघा.
चटणी दाखवतो आम्ही तुम्हाला. महाराणीसाठी आता खाऊनच जा ना, झाली आहे. काय झुणका व्हायचं काय व्हायचंय? हा या याच्यामध्ये 2 पाकळे लसूण घे. हा, लसूण, खोबरं, मिरची. खोबरं मी किसते. डबा कुठे तांदळाची? सुंदर अशा भाकऱ्या तयार आहेत आपल्या. आता आपण करवंदाची चटणी. राखी तुम्हाला दाखवेल झुणका कसा बनवतात ते. राखी कोण आहे ते ओळख तर करून दे. ही माझी छोटी जाऊबाई आहे. आता आम्ही थोड्या दिवसांनी जाऊबाई सिरीज पण चालू करणार आहे. ही माझी मोठी सासूबाई. ती छोटी जाऊबाई, मी मोठी सासूबाई आणि आमची सगळ्यात मोठी सासूबाई तिकडे झोपलेली आहे. याच्या आधी सासू सुनांच्या खूप साऱ्या रेसिपीज तुम्ही आमच्या चॅनलवर बघितल्या. आता यापुढे जाऊबाईंच्या आपण नवीन रेसिपीज छोट्या जाऊबाईंकडून शिकणार आहोत. स्पेशली नॉनव्हेज बनवायला शिकणार आहोत. राखी मस्त खूप उत्तम नॉनव्हेज बनवते. मच्छी म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, खूप सुंदर बनवते. आमच्या घरी सगळ्यांना तिच्या हातचं नॉनव्हेज आवडतं. तर अशा वेगवेगळ्या रेसिपीज, तिचंही चॅनल आहे, ती तिच्या चॅनलवर टाकत राहणार आहे. आपण कंबाईन असे व्हिडिओज करणार आहोत. हळूहळू येतील सगळे व्हिडिओज. आज आता होळीचा सण आहे. आज होळी पेटवणार आहे. तर आज पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते आपण बघणार आहोत. आम्ही तिघी मिळून आज पुरणपोळ्या मस्तपैकी बनवणार आहोत. तर त्याची रेसिपी आपण टाकूयात. हे झुणक्याचं हे झालंय ना, त्याच्यामुळे एवढं झुणका. तर भाकऱ्या आपल्या तयार आहेत. आता आपण झुणका बघूयात कसा बनवायचा. इथे आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. झुणक्यासाठी काय काय लागणार आहे: मिरची, कढीपत्ता, लसूण याची आपण फोडणी देणार आहोत. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे. त्याचबरोबर आपण इथे करवंदाची चटणी पण बनवणार आहोत. तर करवंदाच्या चटणीसाठी खोबरं, कच्ची करवंद, कोथिंबीर आणि लसणीच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही रेसिपी आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आपण बेसनचा झुणका बनवणार आहोत. तर हे बेसन पीठ आहे, आपण बेसनचा झुणका बनवूया. चला. हा, बस झालं. भाजून घेते सगळी. बेसन आता पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. नंतर ते फोडणीला देणार आहोत आपण. हाय बाय. आम्ही सासूबाई आहेत ना. हाय बाय. छान वाटतं. बेसन आता लालसर भाजून घेतलेलं आहे. ते आता आपण ताटात काढून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया. कढई आपली गरम झाली आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे आणि सर्वची फोडणी देऊया. राई जिऱ्याची मस्त फोडणी, त्याच्यात कढीपत्ता, लसूण, थोडासा ठेचलेला लसूण आपण घालणार आहोत. आमच्या खिडकीतून मस्त शेवग्याच्या शेंगाचं झाडही दिसत आहे. त्याला भरपूर अशा शेंगा धरलेल्या आहेत. पाला वगैरे मस्त आम्ही भाजी करणार आहे. शेवग्याच्या पालाची पण भाजी, त्यानंतर फुलांचीही भाजी आपण करणार आहोत. फुलं पण आली आहेत. आमच्या घरातच आहे. काही जण ह्या झुणक्यामध्ये कोकमही टाकतात. तुम्हाला आवडीनुसार जर
तुम्हाला जर थोडं आंबट असं हवं असेल ही तिखट जी वैभववाडीची माणसं आहेत ती कोकम टाकतात, कोकणी माणूस कोकम नाही टाकत. आम्ही कोकणी माणूस सगळ्या पदार्थांमध्ये कोकम टाकतो. झुणक्यात तर नाही टाकत. आम्ही टाकतो. हे बघ, करवंदाची चटणी बनवतोय ना आपण. फोडणी देऊन झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये बेसन मिक्स करूया. बेसन असं मस्त भाजलेलं आहे. जर काहीतरी वेगळीच पद्धत वाटते मला. आम्ही पण ते आपण कसं पाणी करतो आपण बेसन पाण्यासाठी हे करतो ना, तिने ते सुकं बनवलंय ना, ते टेस्ट करून बघूया. आता आपली पद्धत जरा पाण्याने येणं, तर ती रोजची पद्धत आहे, ही अलग पद्धत आहे. ही मंडणगडची पद्धत आहे. थोडं फरक आला. इथे आम्ही पाणी करतो झुणक्याचं, म्हणजे बेसनचं पाणी करतो आणि ते फोडणीत होतो. हा, झुणक्यामध्ये असं. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. गरम पाणी घालतोय. नुसार मीठ टाकूया आपण त्याच्यात. मस्ती आहे. आता आपण करवंदाची चटणी बनवणार आहोत. गावचे करवंद आहेत त्याची चटणी. पहिले आपण थोडे करवंद टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि करवंद झाली की जास्त पण लसूण नाही, 2 पाकळ्या लसूणच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. ही आपली गावची चटणी आहे ना, खूप छान लागते. कालच आम्ही बनवली, आज पण परत बनवतोय. गावाला मस्त मस्त करवंद भेटतात. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि ओलं खोबरं टाकलंय त्याच्यामध्ये, बस. बाकी काही टाकायचं नाही. आणि थोडंसं पाणी एकदम किंचित पण घ्यायचं. असं थोडंसं पाणी घ्यायचं. आणि आता मिक्सरला लावा. मस्त वाटून झाले बघा, छानपैकी एकदम बारीक पण झाले करवंद. आता झुणका, करवंदाची चटणी आणि भाकरी आता आपण खाणार आहोत. सावकाश. त्याला भाकरी द्या. हे घे, तुझ्या 2 भाकऱ्या घे. तुला कैरी देऊ तेजू? चटणी आहे तशी आंबटच. हे तुला घे भाई. मम्मी लालवली चटणी आणली.